येऊ का? नमस्कार. नमस्कार. या ना. याचे तर काय मोठा वर तोंड करून सांगतोय. नव्या नात्याच्या प्रवासाची सुरुवात. याचं कुठलं नातं आहे आणि कुठल्या प्रवासाची सुरुवात आहे ना, चांगलंच माहिती आहे आम्हाला. दादा, काही झालं ना तरी ते ऍग्रीमेंट आज हाताला लागलंच पाहिजे. लागणार. ते ऍग्रीमेंट आपल्याच हाताला लागणार. आणि धैर्याच्या प्लॅनची वाट सुद्धा आजच लागणार. म्हणून तर ऑफिसला निघालोय ना. चल चल. माझ्या मते सगळी मंडळी जमा झालेली आहेत, त्यामुळे आपली पुढची कारवाई सुरू करायला हरकत नाही असं मला वाटतं. काय भाऊ, ही अशी अचानक बैठक बोलावण्यामागे काही खास उद्देश आहे का? आणि तेही ही बैठक मुजुमदारांच्या घरामध्ये ठेवण्यामागे काय कारण? मिळतील मिळतील तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आजची मीटिंग जी आहे ती एका विशेष कारणासाठी मी बोलवलेली आहे. हे दादा, त्याचं केबिन काय लहान नाही. त्याने कुठं पण ठेवलं असेल ते ऍग्रीमेंट. उडकायचं तर उडकायचं कुठं? हुडकावं तर लागणारच. एक काम कर ना, इथून सुरुवात कर. चल, कुठून तर घे. सापडलं काही? तर मंडळी, आमच्या सावीनं म्हणजे माझ्या नातीनं धैर्य मुजुमदारांबरोबर लग्न केलं. खरं त्या लग्नाला माझा विरोध होता. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ठाव आहे, यात लपवण्यासारखं काही नाही. विरोध होता.
कारणही तसंच आहे. कारण मुजुमदारांची नातं म्हणजे भांडवलशाहीशी नातं हे पक्क समीकरण माझ्या डोक्यात बसलेलं होतं. खरं तर परमेश्वराचे आभार मानावे तितके कमी आहेत. कारण धैर्य मुजुमदार यांनी माझं हे समीकरण फार बदलून टाकलं, खोटं ठरवलं. तर मंडळी, मला आता एका गोष्टीवरती पूर्ण विश्वास बसलेला आहे. माझा शिक्षण क्षेत्रात जे काही कार्य आजपर्यंत केलेलं आहे, यात ज्या निस्वार्थपणे काम केलेलं आहे, ते काम तितक्याच नेटानं, तितक्याच प्रामाणिकपणे जर कुणी पुढे नेऊ शकत असेल तर ते फक्त आणि फक्त धैर्य मुजुमदारच करू शकतील. आणि त्यामुळं या गोष्टीसाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. म्हणून आजच्या या मीटिंग मध्ये एक महत्वाचा डिसिजन मला जाहीर करायचा आहे. महत्वाचा निर्णय आता जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. तर मंडळी, मी भाऊराव नाईक या शिक्षण मंडळाचा प्रमुख म्हणून जे कार्य करत होतो, तर आजपासून मी या माझ्या पदावरून पाय उतार होतो. हे पद मी आता सोडतोय आणि आता हे पद मी धैर्य मुजुमदार यांना सोपवतोय. मला खात्री आहे धैर्य मुजुमदार यांची ह्या गोष्टीला काय हरकत नसेल. हरकत आहे भाऊ.
सापडलं सापडलं दाखव. अरे दादा विचारतोय सापडलं. कसलं सापडतंय हुडक. ए दादा कुठं लपून ठेवलंय काय माहिती नाही अग्रीमेंट. मला नाही वाटत धैर्याला हरवणं आपल्याकडून होईल. भास्कर आपण का नाही मुजुमदार आहे. हरणं आपल्या रक्तात नाही कळलं का. तिथं हुडक तिथंच असेल कुठतरी. त्या धैर्याला कसंही करून हरवायचंय आणि ते पण आजच. हुडक. काय झालं धैर्या? हो आज हा धैर्य मुजुमदार जे काही आहे त्याचं श्रेय फक्त 2 लोकांना जातं. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे माझी आई दामिनी मुजुमदार. आणि दुसरी व्यक्ती माझे गुरु भाऊराव नाईक. आईनं मला लहानाचं मोठं करत स्वप्न बघायची ते पूर्ण करायची जिद्द शिकवली. महत्वाकांक्षा शिकवली. त्यानंतर माझ्या आयुष्याला योग्य दिशा दिली तुम्ही. फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळे मी आज इथे एक जबाबदार माणूस म्हणून उभा आहे. पण तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की या पदासाठी मी अजून योग्य नाही. त्यामुळं मला असं वाटतं की जिनं मला लहानाचं मोठं केलं त्या माझ्या आईनं या पदावर बसावं. आणि मी तुमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळाचा कारभार सांभाळावा. असं माझं मत आहे. आपल्यामधलं जे काही वैर असेल ते मोठ्या मनाने विसरा भाऊ. पण मी एवढा विश्वास तुम्हाला नक्की देते की यापुढे जे काही होईल ना ते बघून मुजुमदारांवरचा तुमचा राग नक्की जाईल. उलट उलट तुम्हाला त्यांच्याबद्दल कौतुक वाटेल. पण त्याच गरीब मुलांना कमी पैशात शिक्षण देणारी लोक भाऊंसारखी चांगली लोक खूप कमी आहेत. म्हणून आपल्या मुजुमदार इन्स्टिट्यूटनं असं ठरवलंय की गरजू मुलींना आपण मोफत शिक्षण देणार आहोत. मान्य. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे.
कारण कसं आहे ना धैर्य, तुम्ही दामिनी मॅडम, तुमच्याविषयी माझं आधी जे काही मत होतं ते आता पूर्णपणे बदललेलं आहे. त्यामुळं दामिनीबाई जरी या पदावरती बसल्या तरी तुम्ही दामिनीबाई दोघं मिळून या पदाचा वापर माझ्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भल्यासाठी त्याचा वापर कराल, त्यासाठी प्रयत्न कराल, याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी दामिनीबाईंना विनंती करतो, हा जो काही प्रस्ताव धैर्याने मांडलेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. या समितीमध्ये जर दामिनी मुजुमदार काम करणार असतील तर मला इथं काम करण्यात अजिबात रस नाही. शिक्षणाच्या पवित्र सेवेला तुम्ही धंदा करून टाकलाय मुजुमदारांनी. बस. भाऊराव नाईक, ज्या पदाच्या जीवावर तुम्ही एवढ्या उड्या मारल्यात, माझा अपमान केला, त्याच पदावर मी माझ्या मुलामुळे बसले. आता तुम्ही बघाच, तुम्ही केलेल्या प्रत्येक अपमानाचा बदला माझा पोरगा कसा घेतो ते. तर मंडळी, या निर्णयासोबतच मला आणखी एक महत्वाचा निर्णय आजच्या या मीटिंग मध्ये जाहीर करायचा आहे. अरे दादा, अरे नाहीच सापडत आहे. काही ना काहीतरी भास्कर इकडे असेल रे, पक्की. भास्कर, भास्कर, हाँ.
नाहीये फाईल ही. हे दादा, चावी कसली आहे रे? भास्कर, ही चावी अशी सुटकेस मध्ये वेगळी ठेवली म्हणजे 100% तुला सांगतो ही झोलवाली चावी असणार. भास्कर, ह्या चावीनं धैर्याचे सगळे धंदे उघडे पडणार बघतो. खरं सांगायचं तर आपण सगळे जाणतात, शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे. नवीन नवीन प्रोजेक्ट आणलेले आहेत आणि हे सगळं माझ्या भागातल्या गरीब वंचित मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भल्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पण खरं आता जाणवतंय, वय झालेलं आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरती याची जाणीव होणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हा, पण वय जरी झालेलं असलं तरी मला दिसतंय धैर्यासारखी ताज्या दमाची माणसं जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी करू इच्छितात, तेव्हा त्यांचे कष्ट बघून, त्यांचे प्रयत्न बघून खूप आनंद वाटतो. मन भरून येतं आणि असं वाटतं की आपलाही त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असला पाहिजे, आपला त्याला हातभार लागला पाहिजे. आता बघा ना, त्यांनी एक नवीन प्रकल्प जाहीर केलेला आहे आणि या नवीन प्रकल्पासाठी त्यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे, असं माझ्या कानावर आलेलं आहे. खरं सांगू, मी पडलो फाटका माणूस हो. मी आर्थिक मदत काय करणार? मंडळी, या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भल्यासाठी, त्यांचं चांगलं व्हावं यासाठी शासनानं मला काही जमिनी दिलेल्या आहेत. आणि त्या जमिनीच्या माध्यमातून या सगळ्या वंचित मुलांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, हा उद्देश शासनाचाही आहे आणि माझाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं, या जमिनीची खरी गरज जी आहे ती धैर्यांना आहे. आणि त्यांच्या या उपक्रमासाठी जास्त काही नाही, तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून या जमिनी मी त्यांना सोपवतोय. आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. हो हो, आपल्या गुरुनं आपल्यावर एवढा विश्वास दाखवला, यातच सगळं आलं की. तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही, शब्दच नाही येत माझ्याकडे.
तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, त्याचा आदर करत एक शब्द देतो मी तुम्हाला. तुम्हाला अभिमान वाटेल असा वापर करीन मी या जमिनीचा. तुम्ही सुरू केलेली शिक्षणाची गंगा मी अशीच निरंतर वाहती ठेवी. तुम्ही ते करणार याची पूर्ण खात्री आहे मला. तेव्हा आता लवकरात लवकर या जमिनी तुमच्या नावावर कशा होतील या प्रक्रियेला मी सुरुवात करतो. म्हणजे कसं आहे, तुम्ही आता सुरू केलेला प्रोजेक्ट जास्त काळ थांबून राहू नये म्हणून. धैर्य, आता तुमचं एक स्वप्न पूर्ण होईल आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं घर सोडायची पण गरज नाही पडणार. हा दिवस बघण्यासाठी काय काय केलंय मी, आता त्याचं सगळं सार्थक झालंय. आता प्रत्येक बदला व्याजा सकट घेणार आहे. ही कसली चावी? अरे बोल की सर, मला कसं माहित असणार? तुला नाही माहित? बोलतो का भास्कर, तोडणं न होणाऱ्या कामासाठी हात कशाला घाण करायचे? काय रे, मला एक सांग, धैर्याच्या केबिन मधलं तुला सगळंच माहिती असतं ना? भास्कर, ही पैशानं भरलेली बॅग याच्या घरात सापडले तर? अरे बाप रे दादा, मग तर अफरातफरीच्या आरोपाखाली कमीत कमी 5 वर्ष जेल. आणि जेलमध्ये जाणं लय वाईट. मी जाऊन आलो म्हणून तिथं जाण्याआधी तोंड उघड. साहेब, बायका पुरवाला माणूस आहे मी. बायका पूर्ण रस्त्यावर आणायचं नसेल ना, तर मग पटकन थोबाड उघड. मी सांगतो सगळं. पण फक्त धैर्य सरांना सांगू नका. हा तर तुमच्या पाया पडतो सर. उठ आधी सांग. साहेब, ही चावी धैर्य सर आणि दामिनी मॅडमांच्या पर्सनल लॉकरची आहे. साहेब, महत्वाची कागदपत्र तिथेच ठेवतात आणि आजच सकाळी साहेबांनी एक फाईल मला लॉकरमध्ये ठेवायला सांगितलेली. अरे शाबाश.
फाईल ठेवायला आलेली ना तू? दे, मी ठेवतो. तू जा. व्हेरी गुड, जा. आता धैर्याच्या बर्बादीची चावी. धैर्य, बस बस बस. मी खूप खुश आहे आज. मी खरंच खूप आनंदात आहे. म्हणजे तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला येणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे रे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघ. मला ना माझा आनंद शब्दात सांगताच येत नाहीये. खूप छान वाटतंय मला खरंच. आई, इतक्यात एवढं खुश होऊ नकोस. अगं आत्ता कुठं सगळं हातात आलंय. पुढचे 4 दिवस लय इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. या 4 दिवसात आपण जो काही प्लॅनिंग करू तो तसा वर्कआउट होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज भाऊंनी अनाउन्समेंट केली म्हणजे उद्या जमिनीची मालकी ट्रान्सफर करण्यासाठी डॉक्युमेंटचा ड्राफ्ट तयार करते. आणि परवा म्हणजे 4 तारखेला ऑफिशियली जमिनीची रजिस्ट्री होईल. आणि त्या जमिनी आपल्या. आणि मग ते झालं नाही झालं. आता ती सावी या घरातून कायमची आउट होणार. असे धैर्य फक्त आणि फक्त माझं एकटीचे होणार. 4 दिवस, फक्त 4 दिवस सहन करा. त्यानंतर परत कधीच त्या पोरीचा तुम्हाला त्रास होणार नाही. जर कुणाच्या आयुष्यात त्रास असेल तर तो फक्त सावीच्या आणि तिच्या घरच्यांच्या आयुष्यात.